दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोलीस स्टेशन, एसीपी, डीसीपी आणि सीपी कार्यालयावरच्या लेवलवरती आपण विविध पीस कमिटीच्या मीटिंग घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर विविध जे कत्तल करणारे कसाई लोक आहेत ते इतर लोक आहेत त्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यांना सगळ्यांना जो 21 मेला शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच्याबद्दल कल्पना दिलेली होती की गोवंश, त्याचबरोबर अवैध कत्तलखाने किंवा अशा प्रकारे गोवंशची मांसाची अवैध विक्री करणारे या संदर्भात कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी आपली पीस कमिटीची मीटिंगमध्ये देखील स्पेसिफिकली आपण जिन्सी पोलीस स्टेशनचं नाव घेऊन, कारण की माझ्याकडे काही स्पष्ट माहिती आलेली होती त्या अनुषंगाने आपण कल्पना दिलेली होती. आपल्या स्थानिक धर्मगुरूंनी देखील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केलेलं होतं की आपण अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे गोवंशाची हत्या करू नये या बाबतीमध्ये. आणि त्याचबरोबर आम्ही जे स्विगी, त्याचबरोबर फूड प्रोव्हायडर जे प्लॅटफॉर्मचे जे लोक आहेत, संघटना आहेत, त्यांना देखील आम्ही मीटिंग घेऊन कल्पना दिलेली होती. तरी देखील काही जिन्सी पुरुषांच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी गोवंशाची अवैध वाहतूक करून जमा करून ठेवल्याचे, लपवून ठेवण्याची माहिती आम्हाला मिळालेली होती. काही ठिकाणी 10, 15, 20, काही ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या बाजारावरती देखील जनावरं ठेवल्याची माहिती होती आणि त्याप्रमाणे आम्ही त्या इन्फॉर्मेशनच्या प्रमाणे स्पेसिफिक आज दुपारी मोठ्या प्रमाणावरती कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी स्वतः आमचे डीसीपी क्राईम, डीसीपी झुडू, रत्नाकर नवले, क्राईम ब्रँच, त्याच्याचबरोबर आम्ही सायबर पोलिसांची PI, त्याचबरोबर EOWचे PI, स्थानिक पोलीस स्टेशन, जिन्सी पोलीस स्टेशनची PI या सगळ्यांना सहभागी केलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्हाला एकूण गोवंशाची जवळपास 131 जनावरे मिळवून आलेली आहेत आणि आम्ही आता त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये, गोशाळेमध्ये आणि गोडवाड्यामध्ये आम्ही पाठवतो आहोत.